की सुशांत सिंग राजपूत या हत्ये प्रकरणानंतर हे प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट असताना पुन्हा एकदा आता ते प्रकरण बाहेर येते। दिशा सालियन प्रकरणाप्रमाणे सुशांत सिंग राजपूतचं आता भाजपकडून राजकारण होतं। हे बघा, दिशा सालियनचे वडील आता कोर्टात गेलेले आहेत। आम्हाला आदित्य ठाकरे त्यांची नावं जी घेतली, मी आदित्य ठाकरेंबद्दल बोलेल की आम्हाला याच्यामध्ये कुठेही काही तथ्य वाटत नाही, पण ठीक आहे, एक व्यक्ती न्याय मागण्यासाठी कोर्टात गेलेला, न्याय मिळावा अशी आमची इच्छा। पण आता आमचं म्हणणं एवढंच आहे की आता 4 वर्षापूर्वी भाजपने हा विषय घेतला होता, वातावरण गरम केलं होतं, त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं होतं की याच्यामध्ये तुम्ही कुणी राजकारण करू नये, तरी सुद्धा त्यांनी राजकारण तिथं केलं आणि बिहारमध्ये असे वक्तव्य तिथं वापरले गेले, न भुले है न भुलने देंगे, म्हणजे सुशांत सिंगच्या बाबतीत। त्याच्याबरोबर तुम्ही जर बघितलं तर त्यांनी एक माणूस ज्यांनी सुसाईड केलंय अशाचं राजकारण तिथं बिहार इलेक्शन मध्ये केलं। आता टायमिंग बघा, तुमचं सरकार 3 वर्ष आहे, तुम्ही शांत बसला, आता बिहारचं इलेक्शन आहे 4 महिन्यानंतर। आता याच्या बाबतीत बीजेपीला जर राजकारण केलं, जे करणार, कारण बीजेपीला आम्ही ओळखतो, तर ते फक्त बिहार इलेक्शन आणि मुंबई इलेक्शन एवढंच मात्र त्यांच्यामध्ये डोक्यात आहे। त्या ताई ज्या आहेत ज्यांनी सुसाईड केलं त्यांना न्याय मिळावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, पण आदित्य ठाकरेचं नाव जे घेतलं त्यात त्यांना काही मिळणार नाही का, कारण का आदित्य ठाकरेचं या विषयाशी घेणं देणं नाही असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे। प्रकरण बाजूला राहतंय, मात्र केवळ आता इलेक्शन आहे म्हणून हे राजकारण होतंय। आता बीजेपी राजकारण करेल। औरंगजेबचा विषय घेतला, त्यात काय त्यांना मिळालेलं नाही, RSSनी सुद्धा वाऱ्यावर सोडून दिलं बीजेपीला, मग कुठेतरी देवेंद्र फडणवीस साहेबांना आज जाऊन त्यांच्या मंत्र्यांचे कान ओढावे लागले, पण तरी त्यातून काय मिळालं नाही। मग आता कुठला विषय, तर आता कालच नवीन विषय मिळालेला आहे, त्यामुळे कोर्टाचा विषय बाजूला ठेवून न्यायालयीन प्रक्रिया असली तर किती काय असलं तरी मी एवढंच तिथं सांगेल की आता भाजपकडनं आजपासून जबरदस्त या बाबतीतलं राजकारण केलं जाईल, पण आम्ही आदित्य ठाकरेंबरोबर आहोत। अर्थसंकल्पीय अधिवेशन आता शेवटच्या टप्प्यात, मात्र विरोधी पक्षनेता अजूनही मिळणार नाही। आम्ही प्रयत्न करतोय, पण या सरकारला द्यायचं नाही। विरोधी पक्ष नेता दिला तर एक संविधानिक पद असतं आणि लोकांचा जो आवाज आहे, रोष आहे, तो या विरोधी पक्ष नेत्यांकडनं अधिवेशनामध्ये मीडिया समोर लोकांसमोर त्या ठिकाणी जात असतो आणि हे या सरकारला नकोय। संविधानाला पायाखाली तुडवतील, लोकशाहीला पायाखाली तुडवतील आणि इथं विरोधी पक्ष नेता आपल्या या महाराष्ट्राला दुर्दैवाने मिळणार नाही।